नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शेतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। सध्या सगळीकडे आपल्याला एकच चर्चा आहे, ती म्हणजे कर्जमाफीची। पण कर्जमाफी मिळण्यासाठी नेमकं काय करायचं? आधार प्रमाणीकरण ज्याला आपण KYC म्हणतो, तर ती खरंच सुरू झालेली आहे का की फक्त अफवा आहे? अनेक शेतकरी बँकांमध्ये आणि CSC सेंटरवरती चक्रा मारताना आपल्याला दिसतात। CSC सेंटरवरती असेल, बँकांमध्ये गर्दी होताना आपल्याला दिसते, पण नक्की उत्तर कोणाकडेच नाही आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफी आणि KYCचं खरं सत्य काय हे पुराव्यासह किंवा या ठिकाणी बघणार आहोत। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमची एक चूक कर्जमाफीपासून तुम्हाला त्या ठिकाणी कोसो दूर ठेवू शकते। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत आहेत की कर्जमाफीसाठी लगेच KYC करून घ्या, यामुळे शेतकरी बांधव संभ्रमात पडलेले आहेत। खरं तर सहकार विभागाने 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुमच्या आधार, पॅन कार्ड आणि थकीत कर्जाचा डेटा आधीच या ठिकाणी गोळा केलेला आहे। पण अजूनही राज्य सरकारने या कर्जमाफीचा अधिकृत GR, ज्याला आपण शासन निर्णय म्हणू शकतो, तो या ठिकाणी काढलेला दिसत नाही। जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत पात्र शेतकरी बांधवांची यादी जाहीर होणार नाही किंवा कोण पात्र कोण अपात्र हे कळणार नाही। आणि यादीच नसेल तर KYC नेमकी कोणाची करणार किंवा कोणाची करायची, हा मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उद्भवतो। आता दुसरी गोष्ट म्हणजे ॲग्रीस्टॅक फार्मर ID। शासनाने आता हा ID अनिवार्य केलेला आहे। 20 मे 2026 पर्यंत हे ID जे काही आहेत तर ती बनवण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली होती किंवा सुरू आहे। यात तुमची जमीन आणि आधार याची माहिती लिंक केली जाते। जर तुमचा हा ID अजूनही बनलेला नसेल तर तुमच्या बँकेत किंवा संबंधित कार्यालयात विचारणा करा। कर्जमाफीसाठी हा ID एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे किंवा ठरू शकतो। सगळ्यात महत्त्वाचा पुरावा हा ID ठरू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या कोणतीही अधिकृत कर्जमाफीची KYC सुरू झालेली नाही किंवा प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे। बँकांकडे अजूनही कोणतीही यादी किंवा मार्गदर्शक सूचना आलेल्या नाही आहेत। त्याचं कारण असं आहे की GRच अजून आलेला नाही। जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत मार्गदर्शक सूचना असतील, याद्या असतील, येणार नाही। तिसरी गोष्ट, तुम्ही फक्त एवढंच तपासा की तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आणि फार्मर ID तयार आहे का। जसा शासनाचा अधिकृत GR येईल तसा शेती एक शेती चॅनलवरती तुम्हाला सर्वात आधी सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेऊन येणार आहोत। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आवडली असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।